नमस्कार मित्रांनो, बातमी येते थेट केंद्राच्या राजकारणातून। भाजपाचे नरेंद्र मोदी पंतप्रधान पदावरून पायउतार होण्याची शक्यता। राज्याच्या आणि देशाच्या राजकारणात पुन्हा एकदा राजकीय भूकंप। या मराठी माणसाचं नाव पंतप्रधान पदाच्या शर्यतीत। शेवटी मराठी माणूस पंतप्रधान होणार। नरेंद्र मोदी यांना सर्वात मोठा धक्का। पंतप्रधानपद बदलण्याच्या चर्चांना वेग। RSS कडून या महत्त्वाच्या आणि मराठी माणसाचं नाव समोर आलेलं आहे। नेमकं काय झालंय, नरेंद्र मोदी यांना कसा धक्का आणि का धक्का बसणार आहे ते आपण सविस्तर बघणार आहोत। सोबतच तो कोणता मराठी माणूस आहे जो पंतप्रधानपदी लवकरच विराजमान होण्याची शक्यता आहे, आपण सविस्तर बघणार आहोत। चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा। दिल्लीच्या राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा मोठी चर्चा सुरू झालेली आहे। देशाचे विद्यमान पंतप्रधान असलेले नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह सध्या निर्माण झालेलं आहे। देशाबाहेरील चाललेली युद्ध तसेच देशात जे काही अराजकता म्हणजेच रोजगार किंवा इतर जे महत्त्वाचे प्रश्न आहेत त्यावर भारतीय मीडिया दाखवत जरी नसले तरी देशात अनेक महत्त्वाचे प्रश्न आहेत आणि यावर एकच बदल आवश्यक आहे, ते म्हणजे नेतृत्व बदल। त्यामुळे संघ परिवाराच्या काही महत्त्वाच्या नेत्यांनी याबाबत काही नेत्यांनी पुढे एक मराठी माणसाचं नाव आणलेलं आहे, ते म्हणजे नितीन गडकरी। विशेष म्हणजे या चर्चेमध्ये केंद्रीय मंत्री सध्या असलेले नितीन गडकरी यांचं नाव पुढे सर्वात जास्त आहे अशी माहिती राजकीय सूत्रांकडून दिली जात आहे। याच पार्श्वभूमीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणजेच RSS कडूनही काही संकेत दिले जात असल्याची चर्चा आहे। राजकारणात अफवा, रणनीती आणि भविष्यातील नेतृत्वाची तयारी ही कायम सुरू असते। त्यामुळे सध्या दिल्लीपासून नागपूरपर्यंत राजकीय वातावरण तापलेलं दिसत आहे। मोदींच्या नेतृत्वावर सध्या प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे। त्यानंतर कोण? 2014 पासून देशाचे पंतप्रधान असलेले नरेंद्र मोदी हे भारतीय राजकारणातील सर्वात प्रभावी नेते मानले जात होते। त्यांच्या नेतृत्वाखालील भाजपाने 2014 आणि 19 या दोन्ही लोकसभा निवडणुकांमध्ये प्रचंड बहुमत मिळवलं। मोदी सरकारच्या काळात पायाभूत सुविधा, परराष्ट्र धोरण, डिजिटल इंडिया अशा अनेक योजना राबवल्या। मात्र आता मोदींच्या वयानुसार आणि भविष्यातील नेतृत्वाच्या दृष्टीने संघ परिवारात चर्चा सुरू असल्याची माहिती आहे। काही राजकीय विश्लेषक माहिती देत आहेत की भाजपमध्ये अनेक वर्षापासून नरेंद्र मोदींना बदलण्याची जोरदार चर्चा पडद्यामागे होती, परंतु आता त्यांचं वय 75 सुद्धा पार केलेलं आहे आणि आता पुढील भाजपाची वाटचाल करण्यासाठी RSS यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावत आहे। RSSची भूमिका आणि नेतृत्वाचा विचार, भाजपची विचारधारा यामुळे संघटनेशी जोडलेले आहेत। या भाजपमध्ये नेतृत्व बदल किंवा मोठे राजकीय निर्णय घेताना संघाच्या मताला महत्त्व दिलं जातं, हे राजकीय वास्तव आहे। नागपूर हे संघाचं मुख्यालय असल्यामुळे देशातील अनेक मोठे राजकीय निर्णय किंवा चर्चा इथूनच सुरू होतात असं म्हटलं जातं। त्यामुळे नागपूरमध्ये सुरू असलेल्या काही बैठकींमध्ये भविष्यातील नेतृत्वाबाबत चर्चा सुरू झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे। याच पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं नाव संभाव्य नेतृत्व म्हणून घेतलं जात असल्याचं बोललं जात आहे। नितीन गडकरी हे संघ परिवारातील जुना चेहरा आहे। नितीन गडकरी हे भारतीय राजकारणातील अत्यंत अनुभवी आणि संघटनात्मक ताकद असलेले नेते मानले जातात। ते नागपूरमधून राजकारणात पुढे आले आहेत। लहानपणापासूनच RSSचा आणि त्यांचा संबंध आहे। गडकरी यांनी महाराष्ट्रातील सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून मोठं काम केलेलं आहे। तसेच ते हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत सुद्धा त्यांना काम करण्याचा अनुभव आहे। सध्या ते केंद्रीय सरकारमध्ये रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री आहेत। त्यांच्या कामाची अनेकदा विरोधकांनाही प्रशंसा केली आहे। देशभरात मोठ्या प्रमाणावर महामार्ग, एक्सप्रेसवे आणि लॉजिस्टिक प्रकल्प उभारण्याचं काम त्यांनी केलेलं आहे। मराठी माणूस पंतप्रधानपदी येणार, त्यामुळे भविष्यात नितीन गडकरी हे पंतप्रधान पदासाठी पुढे नाव आलं तर महाराष्ट्रात मोठी उत्सुकता निर्माण होऊ शकते, कारण अनेक वर्षानंतर एखादा मराठी नेता देशाच्या सर्वोच्च पदावर जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळातही या चर्चेला मोठं महत्त्व दिलं जात आहे। नागपूर, विदर्भ आणि संपूर्ण महाराष्ट्रात गडकरींचा प्रभाव मोठा मानला जातो। भाजपची रणनीती, प्रतिमा यामध्ये बदल करण्याची दिसत आहे। राजकारणात प्रत्येक निवडणुकीपूर्वी प्रतिमा बदल, नवीन नेतृत्व आणि नवीन संदेश देण्याची रणनीती अनेक पक्ष वापरतात। त्यामध्ये भाजपा सर्वात पुढे असल्याचं दिसत आहे। त्यामुळे नागपूरमध्ये सध्याचं राजकीय वातावरण तापलेलं दिसत आहे आणि राजकीय हालचालींकडे नेहमीच देशाचं लक्ष असतं। त्यामुळे आता पुढील काही महिन्यांमध्ये नरेंद्र मोदींच्या जागी नितीन गडकरी दिसतील
अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे। मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? मराठी माणूस म्हणून नितीन गडकरी पंतप्रधान हवेत का? कमेंटमध्ये नक्की सांगा। धन्यवाद।